24 तास उलटले तरी सुद्धा लालबागच्या राजाचं अजूनही विसर्जन नाही। समुद्राला मोठी भरती आल्यामुळे मूर्ती विसर्जनामध्ये अडचणी। 2 तासांपासून राजाची मूर्ती अर्धी पाण्यात अर्धी बाहेर। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका 26 तासांच्या नंतरही सुरूच। मानाच्या पहिल्या 2 गणपतींचं वेळेच्या आधीच विसर्जन। भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणरायाचं पहाटे 4 वाजता विसर्जन। पालघर जिल्ह्यामध्ये समुद्र किनाऱ्यावरती वाहून आले 3 संशयास्पद कंटेनर। 1 कंटेनर शिरगावच्या किनाऱ्यावर तर 2 कंटेनर सातपाटीच्या किनाऱ्यावर। समुद्राला भरती असल्यामुळे सध्या कंटेनरपर्यंत पोहोचणंही कठीण। गणपती विसर्जनाच्या दरम्यान विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर। ट्रॅक्टर ट्रॉलीला हाय टेन्शन वायरचा स्पर्श झाल्यामुळे शॉक। मुंबईतल्या साकीनाका परिसरामधल्या घटनेमुळे हळहळ। ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट। मूर्ती विसर्जन करताना 3 तरुण वाहून गेले। भारंगी नदीच्या प्रवाहामध्ये बुडाल्याची घटना। तिघांचाही शोध सुरू। दोन्ही पक्ष वेगळे आणि दोन्ही नेत्यांचे स्वतंत्र मेळावे होतात। दसरा मेळाव्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता संजय राऊतांनी फेटाळली। मात्र दोन्ही नेत्यांमध्ये उत्तम संवाद सुरू असल्याचा राऊतांचा दावा। नाशिकमध्ये 2.25 लाख मूर्तींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन। गोदावरीचं प्रदूषण रोखण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना मोठं यश। कृत्रिम तलावातल्या विसर्जनामुळे मूर्तींची विटंबना सुद्धा टळली। यंदाचं दुसरं चंद्रग्रहण आज रात्री 9:57 ते मध्यरात्री 1:26 लागणार। चंद्राला खंडग्रास ग्रहण। 2022 नंतरचं सर्वात मोठं चंद्रग्रहण। भाजप आणि मित्रपक्षांच्या खासदारांची संसद भवन परिसरामध्ये कार्यशाळा सुरू। अनेक विषयांवरती मोदींची खासदारांसोबत चर्चा। गृहमंत्री अमित शहांसह मंत्र्यांची सुद्धा हजेरी। येत्या 13 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी मणिपूरच्या दौऱ्यावरती जाणार। हिंसाचाराच्या घटनेनंतर मोदींचा पहिलाच दौरा। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा